पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे पंतप्रधान कार्यालयात गेल्या होत्या। दिल्लीमध्ये मोदी यांच्या विरोधात घडामोडी घडतायत आणि त्यातच दोन्ही नेत्यांनी मोदींची भेट घेतली। शरद पवार एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना या भेटीनंतर पुन्हा उधाण आलं। हा भेटी दरम्यानचा फोटो सुद्धा आपण बघतोय। मोदींचा हात पकडत शरद पवार त्यांच्या दालनामध्ये आले। शरद पवार साहेब या देशातलं ज्येष्ठ अनुभवी आणि प्रगल्भ अशा प्रकारचं नेतृत्व आहे आणि लोकशाही मार्गाने प्रश्न सुटतात यावर त्यांचा विश्वास आहे। आणि जेव्हा जेव्हा देशात अशा प्रकारचे प्रसंग निर्माण झाले तेव्हा त्यांनी इंटरव्हेन्शन पण केलेलं आहे। तर मला वाटतं ते लोकशाही पद्धतीनं आंदोलनकर्त्यांना भेटले आणि जर तोच विषय त्या ठिकाणी ते पीएम कडे घेऊन गेले असतील तर ते स्वागतार्ह आहे। मला वाटतं यापासून सबक या ठिकाणी विरोधी पक्षांनी घेतली पाहिजे। ते कदाचित मोदी साहेबांना सांगायला गेले असतील की अतिशय छोटा विषय आहे, म्हणजे मोदी साहेबांनी साधं स्वारी तरी म्हणायला पाहिजे होतं, तेही म्हटलं नाही। एक धर्मेंद्र प्रधान मंत्री बदलला तर फार मोठा काही डोंगर कोसळणार आहे का, तुमचं सरकार पडणार आहे का? पण विद्यार्थ्यांचा मानसन्मान राखा हे सांगायला पवार साहेब नक्की गेले असतील। पण मी एवढंच सांगतो की मोदी साहेबांना कोणाचाही सांगण्याचं त्यांच्यावर काही परिणाम होण्यातला नाही। त्यांना असं सगळं वाटतंय की मी म्हणजे विश्वगुरु आहे आणि विश्वगुरूला कोणी सांगायचं नाही, तर विश्वगुरूंनी सर्वांना सांगायचं। त्यामुळे पवार साहेबांच्या फार समंजस्याच्या गोष्टीचा उपयोग मोदींच्यावर होईल असं मला वाटत नाही।